वळूयात दिवसभरातील आणखी एका पुढच्या बातमीकडे। कर्नाटकच्या उत्तर कन्नड जिल्ह्यामधील कारवार किनारपट्टीवर GPS ट्रॅकर लावलेला एक जखमी सीगल पक्षी सापडला। हा पक्षी चीनी संशोधन संस्थेशी संबंधित असल्याचं प्राथमिक तपासात समोर आलंय आणि यामुळे स्थानिक नागरिक आणि सुरक्षा यंत्रणांमध्ये खळबळ उडालेली आहे। मिळालेल्या माहितीनुसार कारवारमधील रवींद्रनाथ टॅगोर समुद्र किनाऱ्यावरती मंगळवारी कोस्टल मरीन पोलीस सेलला हा जखमी सीगल आढळून आला। पोलिसांनी या पक्षाला तत्काळ वन विभागाच्या स्वाधीन केलेलं आहे। तपासणी दरम्यान या पक्षाच्या शरीराला एक लहान इलेक्ट्रॉनिक युनिट आणि सोलर पॅनल असलेला GPS ट्रॅकर बांधलेला असल्याचं दिसून आलं। हा GPS ट्रॅकर चायनीज अकादमी ऑफ सायन्सेस अंतर्गत रिसर्च सेंटर फॉर इको एन्व्हायरमेंटल सायन्सेसचा असल्याची माहिती समोर आलेली आहे।